सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट माझ्याकडे जी आली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते आहे. पोस्ट आहे ज्योती रानडे यांनी लिहिलेली आणि नाव आहे शिकवण. मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही, पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसाले भात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे. छोटासा आंबाडा आणि नऊवारी लुगडं असं नेसणाऱ्या आजींना कधी हसताना बघितल्याचं आठवत नाही. हसणं तर जाऊ देस, पण त्या कायम चिडलेल्या असत. काही बोलायला गेलं की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत. आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे, पण आजींनी कधी नीट हो म्हटल्याचं आठवत नाही. न बोलता त्या कामाला लागत. मला त्यांच्याशी बोलायची भीतीच वाटत असे. मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईनं 10 पोळ्या करा म्हटलं की आजी 15 पोळ्या करायच्या. 15 लाडू करा म्हटलं की 20-22 लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचूप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना 5 पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं. मला वाटलं की आईला धक्का बसेल, पण आईला यात काहीच नवीन नव्हतं. ती म्हणाली, हो, त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहिती आहे. अगं, मग ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना. त्यांनी सांगितलं तर अन्न देशीलच ना तू, मग चोरी का करायची? मी तडकून विचारलं. आई म्हणाली, नको विचारायला, त्यांना फार वाईट वाटेल. 65 वर्ष वय आहे त्यांचं आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्यांची गरज असते. एरवी राजा हरिश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रिणीकडून 2 गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईनं रात्री 10 वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत नेऊन दे म्हणून मैत्रिणीच्या घरी पाठवलं होतं. तिचं आजींचं जे चोरी करणं काही न झाल्यासारखी ती बघत होती. मला काही उलगडतच नव्हतं. मी 10वी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते. मनात आलं आजींकडे डोकवावं, म्हणून मी त्यांचं घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. की गात असं म्हणाल्या. मी पेढे दिले. आमच्या घरातील न साबडणारा गडू तिथे टेबलावर ठेवलेला मला दिसला. आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता. आजींनी लहानसंच घर पण छान ठेवलं होतं. मला रव्याचा लाडू दिला आणि माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझ्या लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं, म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा गुण त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधी एका शब्दानं विचारलं नाही. रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल नशिबी नको तसं वाटायचं. पण हातून बाप घडलं हे मात्र कबूल करते. त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या 10वीच्या निकालाची, नाही म्हणू नकोस. आई तुझी बाई फार हुशार बघ. मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॉक्टर मित्राकडे, डॉक्टर रॉयकडे तिनं नोकरी लावून दिली. ते डॉक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची जरूर आहे. आजीनं डोळे पुसले.
मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती, पण आजी ऐकेच नात. त्या म्हणाल्या, क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखं काहीतरी आहे असं डॉक्टर म्हणतात. ते डॉक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने बहिणी बोलल्या नाहीत मला. मी घरी आले आणि आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, आणते इकडे, मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची ते मी बघेन. मी कौतुकानं आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकर माणसाला काढून टाकणारे बरेच असतात, पण आईनं आजींचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॉक्टर रॉय यांच्याकडे नोकरीला लावून दिली आणि डॉक्टरांना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं, कुठेही वाच्यता न करता. आजी आमच्या घरचं काम झालं की डॉक्टर रॉय यांच्याकडे जात असत. आई तू किती चांगली आहेस गं, असं म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली, तुला त्या दिवशी वाटलं ना की आईकडे डबल स्टँडर्ड कसं? कुणाला आवडतं का चोरी करायला, ती सुद्धा अन्नाची? मी त्यांना सरळ विचारू शकले असते, पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॉक्टर रॉयना विचारावं. बाबांचंही तेच मत होतं. अपराध्याला काही न बोलता माफी करणं ही पण एक प्रकारची शिक्षाच आहे बघ. मी चमकून आईकडे बघितलं. आजी सतत चिडचिड का करायच्या? कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतंय. एखादी सवय अशी असते की आपलं चुकलंय हे माहिती असून देखील ते बदलता येत नाही, अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखं. म्हणून त्याला व्यसन म्हणायचं बरं, आई म्हणाली. मग आई या चेनचं काय करणार आहेस? मी कुतूहलानं विचारलं. आईने क्षणभर विचार केला आणि ती म्हणाली, त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली, त्याचा त्यांना आनंद मिळू दे. डॉक्टर म्हणाले आहेत की बिहेवियर थेरपीचा आजींना खूप उपयोग होत आहे. एकदा त्यांची ट्रीटमेंट संपली आणि ही सवय मोडली की त्यांचं कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू. मी आईकडे अभिमानानं बघितलं. 10 वर्षांच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपवलेली उठवणं जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच आजींना माफ करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही. माफीमध्ये पण शिक्षा असते, कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसं ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडलं नाही तर अजूनच अपराधी वाटत असावं हे मला हळूहळू कळू लागलं. मी आईला घट्ट मिठी मारली. आई गं, तू डॉक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ज्ञ आहेस गं. आईनं दिलेली ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडते. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले. बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असतं. आत लपलेलं बरंच काही आपल्याला सहजी दिसत नाही. सो बिफोर यू जज समवन, ॲट लीस्ट वॉक अ माईल इन हिज शूज असं म्हणतात, ते उगीच नाही. ज्योतिताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान गोष्ट आहे, अतिशय मनाला भावली. खरंच दुसऱ्याला माफ करणं खूप कठीण आहे. पुन्हा एकदा ज्योतिताईंचे आभार मानते आणि आज मी आपला निरोप घेते. उद्या पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.